नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। नमस्कार। आज या ठिकाणी आमच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाची विद्यार्थिनी आलिया पठाण हिने आंतरराष्ट्रीय लेवलवरती तिची तायक्वांदोसाठी निवड झाली। त्याबद्दल सर्वप्रथम मी तिच्या पालकांचं, आमच्या शाळेचं, त्याचप्रमाणे तिला या ध्येयापर्यंत नेण्यासाठी ज्या शिक्षकांनी सहकार्य केलं, मदत केली, त्या सर्वांचं, त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थांचं, आमच्या विद्यालयाच्या सर्व शिक्षक स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो। आणि आलियाला इंटरनॅशनल लेवलसाठी होणाऱ्या स्पर्धांसाठी तिला लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। तसं आमच्या गावच्या दृष्टीने आणि विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बातमी आहे की आलियानं या कराटे तायक्वांदो स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल, नॅशनलवर अनेक अवॉर्ड मिळवले। खऱ्या अर्थानं तिची जर परिस्थिती पाहिली, अतिशय नाजूक आणि गरीब कुटुंबातून तिने आपला उदरनिर्वाह, तिचे वडील आपला शेती व्यवसाय करतात आणि शेती व्यवसाय करत असताना स्वतःची शेती आणि अधिक वाट्यानं वगैरे शेती करून आपला प्रपंच चालवत असताना, संसार चालवत असताना याची गुणी मुलं त्यांनी निर्माण केली। खऱ्या अर्थानं एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण ज्यांचे आईवडील चांगले असतात, धन्य माता पिता तयाची या जेवणा म्हणावं लागतं, अशा आईवडिलांच्याच पोटी अतिशय अशी चांगली कन्या या ठिकाणी जन्माला येते आणि त्या कन्यानं खऱ्या अर्थानं आपण पूर्वी म्हणून गेलं संताचं दोन्ही कुळाचा उद्धार करते, त्या पद्धतीने ह्या आपल्या कुळाचा तो उद्धार केलेलाच आहे। आमच्या गावचाही उद्धार केलेला आहे, या विद्यालयाचाही उद्धार केलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं या गरीब कुटुंबातून आलेली मुलगी तिने परिश्रम घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं जयपूर या ठिकाणी सुद्धा तिने विविध गोल्ड मेडल असेल, सिल्वर असेल, अनेक पदकं त्या ठिकाणी मिळवली। आणि आम्ही आत्ता ऐकलं आहे या शाळेच्या विद्यालयाकडून की तिचं नेपाळ या ठिकाणी सुद्धा इंटरनॅशनल तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे। आणि खरं त्यानं आम्हाला खात्री आहे की तिला तिच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं त्याही ठिकाणी चांगल्या पद्धतीचं गोल्ड मेडल मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। कारण तिचं आम्ही पाहिलं या विद्यालयात तिचा अभ्यासातही एक अव्वल आहे। त्याचबरोबर इतर ज्या शाळेच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा ती कायम अग्रेसर असते आणि म्हणून अशी मुलगी या विद्यालयाच्या आमच्या गावच्या दृष्टीने अतिशय मौलाची आहे। आणि म्हणून मी आपणा सर्वांच्या वतीनं, आमच्या गावच्या वतीनं तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो। आमची अतिशय गुणी विद्यार्थी आलिया शाहबुद्दीन पठाण इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, ती इयत्ता 5वीपासूनच तिचं खेळाबद्दलचं जे आहे आवड, जिद्द आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांची देखील आवड, जिद्द, मुलीला भरघोस अशा पद्धतीचं यश संपादन करण्याची त्यांची चिकाटी पालकांची, तर ही प्रथमतः अतिशय सपोर्टेबल म्हणजे मार्गदर्शनपर अशा पद्धतीची ठरली। आणि तिने इयत्ता 5वीपासूनच विविध खेळांमध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, रनिंग असेल आणि त्याचप्रमाणे कराटे ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये तिने अतिशय नाविन्यपूर्ण अशी कामगिरी, त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली। आणि आत्ताच यावर्षी जी झालेली 2024-2025 या वर्षामध्ये जी नॅशनल लेवलची जी स्पर्धा झाली राजस्थान या ठिकाणी, जयपूर या ठिकाणी, तर तिने थोडा या स्पर्धेमध्ये, कराटेमधील थोडा या स्पर्धेमध्ये तिने गोल्ड मेडल मिळवून आमच्या विद्यालयाचंच नाही, या गावाचंच नाही, तर तालुक्याचंच नाही, तर पूर्ण राज्याचं तिने नाव यशस्वी अशा पद्धतीचं सुवर्णाक्षरामध्ये नोंदवलं। आणि एक आमच्या विद्यालयासाठी मानाचा तुरा तिने त्या ठिकाणी आमचा शिरपेचामध्ये एक भर केली। याच्यामध्ये आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांनी तिला अतिशय अनमोल अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं। त्याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील किशोर बाप्पू, त्याचप्रमाणे आमचे सोसायटीचे चेअरमन असतील, त्याचप्रमाणे गावचे आणि विद्यालयाचे मार्गदर्शक हितचिंतक डॉक्टर चंद्रकांतजी पंधरकर यांनी वेळोवेळी आणि त्याचप्रमाणे बाकीचे ग्रामस्थांनी देखील तिला वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन केलं। आणि प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं तर याच्यामध्ये विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक यांनी तिला देखील वेळोवेळी मार्गदर्शन केलं। कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर माननीय मुख्याध्यापकांचं त्या ठिकाणी हिरिहिरीने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाटा होता। आणि
याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही पद्धतीचं अडसर न आणता अतिशय आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी सपोर्टेबल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली. आणि याच्यामध्ये जे राजस्थानमध्ये तिचे जे गोल्ड मेडल त्या ठिकाणी मिळालेलं आहे, याच्यातून तिचं इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये तिची निवड झालेली आहे. आणि इंटरनॅशनल स्पर्धा ही जी आहे ती नेपाळ या ठिकाणी संपन्न होत आहे. तर तिला आमच्या विद्यालयाच्या वतीने तर तिला त्या ठिकाणी खूप मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणारच आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांचं मी विशेषतः त्या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांचं पालकांचं अतिशय याच्यामध्ये खूप हिरिरीचा म्हणजे शाबुद्दीन पठाण यांचं अतिशय याच्यामध्ये मार्गदर्शन असं वेळोवेळी त्यांनी खूप मार्गदर्शन तिला त्या ठिकाणी केलं. तिला जी प्रेरणा त्या ठिकाणी मिळायची होती ती त्यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि तिला या पुढे जे नेपाळ या ठिकाणी होणाऱ्या ज्या स्पर्धेसाठी विद्यालयाच्या वतीने माननीय मुख्याध्यापक आमचे भापकर सर, त्याचप्रमाणे आमचे सर्व शिक्षक स्टाफ असेल, त्याचप्रमाणे इतर कर्मचारी असतील आणि त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे आदरणीय राजेंद्रजी दादा नागोडे यांच्या वतीने देखील तिला भरघोस अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांनी या ठिकाणी तिला जे यश संपादन झालेलं आहे त्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे भावी वाटचालीसाठी देखील आमच्या संस्थेचे आदरणीय राजेंद्रजी दादा नागोडे यांनी देखील त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर तिला भरघोस अशा पद्धतीचं यश वेळोवेळी या ठिकाणी मिळो अशा पद्धतीच्या रेणुका माते चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आमच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील इयत्ता 9वी मधील जुडो कराटी या खेळ प्रकारामध्ये असणारी खेळाडू कुमारी आलिया शाबुद्दीन पठाण हिची आपल्या महाराष्ट्रामधून राजस्थान जयपूर या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने प्रामुख्याने त्या ठिकाणी खोडा या प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. तिची त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळाल्यामुळं नेपाळ या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची या ठिकाणी निवड झाली. आणि खरोखरच ही बाब आमच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या साठी अत्यंत शोभनीय अशी बाब आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या आलिया पठाणला मार्गदर्शन करणारे आमच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील क्रीडा शिक्षक की ज्यांना आत्ताच आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला असे सन्माननीय पवार सर, त्याचबरोबर आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय भापकर सर आणि छत्रपती शिवाजी शिक्षणचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रदादा नागोडे यांच्या वतीने तिला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. भावी वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर तिला या ठिकाणी मार्गदर्शन करणारे सन्माननीय राहीन सर आणि सन्माननीय वागस्कर सर यांचेही मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आलिया ही अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली मुलगी आहे. तिचे वडील त्या ठिकाणी शेती करतात आणि शेती करून आलियाच्या खेळाचं जे काय असेल ते सगळं खर्च त्या ठिकाणी करतात. खरखरच आलिया बरोबरच शाबुद्दीन पठाण यांचं सुद्धा त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे. या ठिकाणी पुन्हा एकदा आलिया पठाण आणि शाबुद्दीन पठाण यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आलियासाठी पुढील स्पर्धेसाठी तिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. देतील त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपण सुंदर अशा अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आणि अतिशय सुखद असा जो क्षण आहे आपल्या विद्यालयाच्या वतीनं की जे आपल्या विद्यालयातील एक विद्यार्थिनी की जिचं नाव आहे आलिया पठाण, हिनं कराटे चॅम्पियनमध्ये गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल जयपूर राजस्थान या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनी मित्र होत, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आणि खास करून आलमगिरी न्यूजचे जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय तांबोळी साहेब, त्याचबरोबर अपंग जिल्हा हँडिकॅप संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सोफियान साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्वच या विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व स्टाफ या सर्वांचं मी मनापासून प्रथमतः स्वागत करतो. खरं तर मी सांगून गेलो की आपल्या विद्यालयाच्या दृष्टीने हा एक गावच्या दृष्टीने जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा क्षण आहे की ज्यामध्ये आपण अनेक वेळा पाहिलं की मुलींनी कुठंतरी झेप घेतली पाहिजे, भरारी घेतली पाहिजे
आणि जीवनामध्ये अशी भरारी घेऊन काहीतरी मिळवलं पाहिजे आणि म्हणून या आलियानं कराटेमध्ये विशेष प्रावीण्य घेत महाराष्ट्र लेवलवर राज्य पातळीवर अनेक पदकं घेत तिने आत्ता ज्या 29 तारखेला जयपूर या ठिकाणी जी स्पर्धा झाली त्या ठिकाणी आलियानं गोल्ड मेडल मिळवलंय. खरं तरी ही सोपी गोष्ट नाही, कारण राज्य पातळीवर आपण गाव पातळीवर जर पाहिलं तर किमान 10 मुलं असतात, विद्यार्थी असतात. राज्य पातळी जसं जिल्हा हे करल तिथेही अनेक प्रकारची मुलं विद्वान असतात, वेगवेगळ्या हातोटी प्रत्येकात असते. आणि या मुलीनं जयपूर या ठिकाणी विशेष प्रावीण्य नॅशनल लेवलचा अवॉर्ड तो मिळवलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या या शाळेच्या दृष्टीनं, विद्यालयाच्या दृष्टीनं आणि गावच्या दृष्टीनं खूप अभिमानास्पद ही घटना आहे. आणि विशेष करून पुढील इंटरनॅशनलसाठी नेपाळला टाळ्या वाजवा करा तिच्यासाठी. अरे आपण कुठंतरी भूगोलाच्या नकाशावर नेपाळ पाहिलंय, कोणीतरी सांगितलंय नेपाळला पशुपतीनाथ आहे, कोणी काहीतरी सांगितलंय आणि म्हणून आपल्याला फक्त ती 3च अक्षरं माहिती आहेत, नेपाळ. आणि ही मुलगी खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आपल्या शाळेचं नाव रोशन करत नेपाळला इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनसाठी जाते. म्हणून खऱ्या सर्वांच्या वतीनं मी तिला खूप खूप अशा शुभेच्छा देतो. विद्यालयाचं नाव आणि या जिल्ह्याचं नाव, गावचं नाव रोशन करावं अशा खूप खूप अशा उपस्थित सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी आपल्या शाळेची विद्यार्थिनी आलिया शाबुद्दीन पठाण, खरं तर हिनं खूप उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तायकांदोमध्ये तिने नॅशनल लेवलचं अवॉर्ड मिळवत आपल्या शाळेचं त्याचप्रमाणे आपल्या गावाचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. राजस्थान येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये स्पर्धेमध्ये तिने गोल्ड मेडल मिळवत इंटरनॅशनल लेवलवरती पार्टिसिपेट करण्यासाठी तिची नेपाळ या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांसाठी तिची निवड झालेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपण टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करूया आणि तिच्या भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देऊया. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी पठाण तिच्या संदर्भामध्ये ग्रामस्थ आले, तिचा एक प्रकारे सन्मान केला आणि असं म्हटलं जातं, मोडून नाही पडला कणा, मोडून नाही पडला कणा, फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा, फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. या व्यक्तीप्रमाणे आपल्या सर्वांचे आशीर्वाद या मुलीच्या पाठीशी आहेत. आपण आलात, आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्वांचे मी आभार मानतो आणि छोटासा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.